नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. इथे 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला एक छान असा गळ्याचा आकार. बघा याप्रमाणे आपण आकार देणार आहे. जो आकार दिलाय मोंढ्याचा आणि गळ्याचा तो घ्यायचा आहे कट करून. इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे लावायचं नाही म्हणून आपण हा आकार पहिले कट करून घेतला. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याला व्यवस्थित ठेवून पिना लावून घ्यायच्या. भरपूर साऱ्या पिना लावायच्या म्हणजे शिवायला सोपं जाईल. बघा याप्रमाणे सगळीकडनं अशा पिना लावून घ्यायच्या आहे. आणि ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई करता येत नाही ना, त्यांनी काय करायचं, एक खडूने अशी रेष मारून घ्यायची साधारण 1.25 इंच अंतर सोडून आणि बरोबर त्या रेषेवरती अशी शिलाई मारून घ्यायची. आणि ज्यांना परफेक्ट येते त्यांनी अशी डायरेक्ट शिलाई मारली तरी चालेल. शिलाई मारून झाल्यानंतर मधला जो कपडा दिसतोय तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. कपडा कट झाल्यानंतर गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा आता अस्तर असं मध्ये फोल्ड करून आपल्याला वरतून द्यायची दाबटीप. दाबटीप देताना अगदी व्यवस्थित आणि सावकाश द्यायची म्हणजे कुठे गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपण देणार आहे. त्या कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. अस्तर जॉईंट करताना सुद्धा हाताने व्यवस्थित करत राहायचं म्हणजे कुठे फुगा वगैरे पडत नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. अस्तर जॉईंट झालं की आपल्याला जो पूर्ण ब्लाऊजला एक्स्ट्राचा कपडा जो दिसतोय तो सगळीकडनं असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. इथे पॉईंट टाकायचा आणि 1/2 इंच रुंद आणि 4.5 इंच लांब असे आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. इथे आपल्याला आता कॉन्ट्रास्ट पायपिंग करायची आहे तर अशी डबल घडी करून केली तरी चालेल किंवा एक बाजूनी पट्टीला असं फोल्ड करून घ्यायचं आणि अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. जितकी जाड बारीक पायपिंग तुम्हाला हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची. इथे ना आपण एक रेष मारून घ्यायची अशी दोघा बाजूनी ही रेष आपल्याला मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण हा चौकोनी तुकडे घ्यायचे साधारण 2.5 बाय 2.5 किंवा 3 बाय 3चे. त्याची अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा जो कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवून घेतली आणि ती आपल्याला इथे गळ्याला खालच्या बाजूने लावायची. जी रेषा आपण मारली त्या रेषेच्या शेजारून सुरू करायचं हे दुसऱ्या रेषेपर्यंत. त्याच्यावरती एक छान अशी लेस आपल्याला लावायची. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. मी इथे छान गोल्डन लेस वापरलेली आहे. तुम्ही कॉन्ट्रास्ट सुद्धा लावू शकता. लेसला दोघं बाजूने आपल्याला शिलाई मारायची म्हणून पहिले एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या कडेला शिलाई मारायची म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते. बघा याप्रमाणे आपली हे लावून झालं की लेस खालच्या साईडने डिझाईनच्या खालच्या बाजूने बरोबर डिझाईनच्या मापामध्ये ही लेस आपल्याला पूर्ण लावून घ्यायची. तिथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई टाकायची आहे.
म्हणून अगदी व्यवस्थित आणि सावकाशी लेस लावायची. लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची म्हणजे आकार परफेक्ट येतो. बघा याप्रमाणे आपली ही लेस लावून झाली. आता पुन्हा आपण ही कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली. साधारण 3 इंच रुंदीची पट्टी आहे, लांबीला भरपूर आहे. तिला डबल घडी करून शिलाई मारून घ्यायची आणि त्याची छान अशी फ्रिल आपल्याला बनवायची. ह्याप्रमाणे फ्रिल बनवून झाली की शिलाईच्या बाहेर जर कपडा एक्स्ट्रा दिसत असेल तर तो असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा कट करायचा आहे. इकडनं आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची शोल्डरच्या बाजूने. ह्याप्रमाणे आपण ही फ्रिल आहे ना ती लावून घेणार आहे. बरोबर जशी रेषा मारली ना त्याच बाजूला अशी ती फ्रिल आपल्याला वळवून घ्यायची. त्याच्यावरती एक आपण जी लेस गळ्याला तिथे वापरली ना तीच लेस इथे वापरायची आहे. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित इथे लेस लावून घ्यायची आपल्याला. ह्या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि याचप्रमाणे फ्रिल इकडनं सुद्धा आपण लावून घेणार आहे. इथे सुद्धा आपल्याला एक 30 लेस इथे पण लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची म्हणून एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. नंतर दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शिलाई मारायची म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. बघा आता लटकन बनवायची, त्यासाठी आपण 2 चौकोनी तुकडे घेतले आणि जी फ्रिल आपली उरली ना तिचेच आपण 2 भाग करून घेतले. त्या चौकोनामध्ये असं तिरपं आपल्याला ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत अशी फ्रिल जॉईंट करून घ्यायची. त्याच्यावरती हा दुसरा पदर असा टाकून पुन्हा शिलाई मारायची आणि ओपन करून त्रिकोण पूर्ण शिवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला ती लेस लावून घ्यायची जी आपण गळ्याला लावली. 2 लेस आपण इथे लावल्या, त्याच्याने आपलं लटकन जे आहे ते अगदी सुंदर दिसणार आहे. बघा याप्रमाणे नॉट ठेवून आणि इथे शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे. छान असं लटकन इथे तयार झालं. नॉट आपल्याला दोघंही लावून घ्यायचे आहे. वरतून 2.5 इंच मोजून आपण हे दोघंही नॉट लावून घेतल्या आणि आपल्याला आता लावायचे डिझाईनवरती मणी. सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे आणि इथे पूर्ण डिझाईनवरती आपल्याला हे मणी लावून घ्यायचे. मणी लावल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा आपण फायनल लुक बघणार आहे. बघा आपले पूर्ण मणी लावून झालेले. आता बघूया आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगत जा. बघू शकता आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.